नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा ज्ञानी प्रतीक्षा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते। तर आज मी अगदी सकाळी 5 वाजेपासून व्हिडिओला सुरुवात केलेली आहे। इथे मी योगा प्राणायाम करते आहे। 1 पाऊण तासपर्यंत मी एक्सरसाइज करते आणि मग त्याच्यानंतर मी किचनमध्ये येते। त्यानंतर मुलांच्या टिफिनची तयारी असते करायची। तर टिफिन बनवण्याच्या आधी सगळ्यात महत्त्वाचं जे असतं ते म्हणजे माझा सकाळचा चहा। इथे मी दोन्ही बाजूंना दूध ठेवले तापवायला आणि एका साईडला मी चहा ठेवते माझा। तर चहा हा खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी। सकाळी उठल्यावर एक्सरसाइज झाल्यावर मला सकाळ पहिला म्हणजे चहा म्हणजे लागतोच। जोपर्यंत मी चहा घेत नाही तोपर्यंत मला पुढचे काम काहीच सुचत नाही। चहा घेतल्यानंतर पहिलं मी भाजीला फोडणी दिली आणि चपात्यांचं पीठसुद्धा मी मळून घेतलंय। तर भाजी होते तोपर्यंत मी मुलांच्या टिफिनच्या पोळ्या फक्त करून घेईल आणि माझ्या जेवणाच्या चपात्या मी नंतर करेन मुलं गेल्यानंतर। तर इथे चपात्या काही मी बनवताना शूट केलं नाही, तर मी आता डायरेक्ट तुम्हाला इथे टिफिन भरताना दिसत असेल। तर भाजी झाली आहे, मुलांच्या टिफिनच्या चपात्यासुद्धा झाल्या आहेत आणि त्या मी आता टिफिन पॅक करते। भाजी गरम होती खूप, त्याच्यामुळे मी टिफिन पूर्ण पॅक नाही केला लगेच। टिफिन भरल्यानंतर मी थोडा वेळ 5 ते 10 मिनटं त्याला फॅनखाली ठेवला होता। मुलांसाठी टिफिनला एक पोळी आणि मग त्याच्यानंतर साहेबांसाठी नाश्त्याला सुद्धा 1 चपाती लागते। तर मी त्यांची चपाती साईडला काढून ठेवली होती आणि थोडे पीठ राहू दिलं होतं जे नंतर जेवायच्या वेळेला मी बनवणार होती। इथे मुलांना बदाम भिजवले होते मी, जे ते रोज त्यांना डेली लागतातच। इथे त्यांची तयारी पण झाली होती आणि आता ते व्हॅनची वाट बघत होते। इथे तुम्ही देऊ बघत असाल की त्याला जरा क्रिकेटबद्दल जास्त आवड आहे, त्याच्यामुळे तो रोज सकाळी क्रिकेटचं पेज वाचल्याशिवाय स्कूलमध्ये जात नाही। तर आता इथे मी 2 अंडे टाकलेत उकडायला, जे की आठवड्यातनं 2 ते 3 दिवस तरी आम्ही दोघं एक उकडलेलं अंडं खातो। आणि नाश्ता केल्यानंतर साहेब गेलेत ऑफिसला आणि मी आली इथे बेडरूममध्ये।
तर इथे ना मी म्यूट केलं नव्हतं, कारण पक्ष्यांचा खूप छान आवाज येत होता इथे. मी जिथे राहते ना, जिथे माझं घर आहे, तो पूर्ण एरिया आहे ना खूप शांत आहे आणि घरांची संख्या कमी असल्यामुळे इथे खूप सारे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे पक्षी येतात. आणि सकाळी सकाळी उठल्यावर खूप जास्त पक्ष्यांचा आवाज येतो, जे की म्हणजे सकाळ एकदम प्रसन्न करतात आपली. आता घरातली सगळी कामं आवरल्यानंतर मी आली आहे बाहेर ओटा धुण्यासाठी. ओटा धुतल्यानंतर रोज ओटा धुते मी, कारण रोज तिथे गाडी उभी राहते. साहेब जेव्हा ऑफिसला जातात तेव्हा तो एरिया खाली होतो आणि तेव्हाच मला धुता येतो आणि दिवसभर मग गाडी बाहेरच उभी असते. जर ते समजा दुपारी वगैरे जर आले ऑफिसमधनं तर गाडी बाहेरच उभी करतात. त्याच्यामुळे ओटा खराब होत नाही. पण ओटा खराब होतो फक्त रात्रीच्या वेळेला जेव्हा गाडी वरती चढते ना, तर आता पावसाळ्याचे दिवस आहेत म्हणून ओटा जास्त खराब होतो. त्याच्यामुळे तो रोज धुवावा लागतो आहे मला. तर इथे मी तुम्हाला पूर्ण क्लीन केलेलं दाखवत होती आणि ही मी लावलेली झाडं आहेत. खूप प्रेमाने त्यांना मी मोठं केलेलं आहे. आता मला माहिती नाही, त्यात तरी एक झाड थोडंसं खराब होताना दिसतं आहे मला. बघू आता त्याचं पण काही करता येईल का. तर आता इथे माझी ना घरातली सगळी कामं आवरून झाली होती आणि त्याच्यानंतर मी अंघोळ केली. अंघोळ केल्यानंतर आता मी जेवण करून घेईल आणि मग 2 वाजेपर्यंत मुलं येतील आणि आत्ता टाईम झालेला आहे. तर सकाळचे 11 वाजलेले आहेत. माझं सगळं आवरून झालं आहे. फक्त कपडे मी मशीनला लावलेत, अजून कपडे झाले नाही आहेत धुवून. तर ते मशीन जेव्हा बंद होईल तेव्हा कपडे काढून मी सुकवून देईल. बस आता एकच काम राहिलं आहे आणि मग त्याच्यानंतर माझं दुपारचं रुटीन सुरू होतं. माझं सकाळच्या रुटीनपेक्षा माझं दुपारी 2 नंतरचं रुटीन खूप जास्त पॅक असतं. माझे ट्युशन क्लासेस असतात, मी क्लासेस घेते. ते 4 ते 6 पर्यंत चालतात. तर ते रुटीन जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना, तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला हे माझे रुटीन व्हिडिओ आवडत आहेत की नाही आवडत आहेत. त्याच्याशिवाय मला कळणार नाही. तर मी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पण बनवते, पण आपल्या चॅनलवर जास्त सबस्क्रायबर आहेत असं मला वाटतं की ते इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघतायत. तर जर तुम्हाला असे रुटीन व्लॉग पण आवडत असतील तर मला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. थँक्यू.